नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातल्या धर्मदाय संस्थांना सरकारी जमीन कशी मिळते याबद्दल नुकतंच एक नवीन धोरण आलंय. चला तर मग या शासकीय निर्णयाचं विश्लेषण करू आणि ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी चालते हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. तर हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे नाही का? एखादी मोक्याची सरकारी जागा एखाद्या संस्थेला मिळते कशी? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी खरं तर हे नवीन धोरण तयार केलं आहे. ह्या स्पष्टीकरणात आपण हेच बघणार आहोत की सरकार ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देतंय. या विश्लेषणात आपण या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. सगळ्यात आधी हे धोरण आणायची गरजच का पडली? मग याची मूळ प्रक्रिया काय आहे? त्यात काही अपवाद आहेत का? काही महत्त्वाचे नियम काय आहेत? आणि शेवटी या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो ते पाहू. कोणतंही नवीन धोरण काही उगाच येत नाही. त्यामागे एक मोठं कारण असतं. चला तर मग पाहूया सरकारला हे नवीन धोरण आणण्याची नेमकी गरज का वाटली. बघा, आधी कसं होतं, कोणतीही एक ठरलेली निश्चित पद्धत नव्हती. त्यामुळे खूप गोंधळ होता आणि अनेकदा ज्या संस्था खरंच चांगलं काम करायच्या पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत्या त्या मागे पडायच्या. आता या नवीन धोरणाचं मुख्य ध्येय आहे एक पारदर्शक आणि सगळ्यांसाठी समान प्रक्रिया तयार करणं. आणि हे शासकीय निर्णयातलंच एक महत्त्वाचं वाक्य आहे जे या धोरणामागची मूळ भावना स्पष्ट करतं. याचा सरळ अर्थ असा आहे की ज्या संस्था खरं तर समाजासाठी खूप मोठं काम करत आहेत त्यांना फक्त पैशाअभावी मागे पडावं लागू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर मग आता वळूया या विश्लेषणाचा मुख्य भागाकडे. बहुतेक अर्जदारांना ज्या प्रक्रियेमधून जावं लागेल ती नेमकी काय आहे ते आपण आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. या संपूर्ण प्रक्रियेत 2 अधिकाऱ्यांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे. पहिले म्हणजे जिल्हाधिकारी, जे जिल्ह्यात ही सगळी प्रक्रिया सुरू करतात, आणि दुसरे म्हणजे विभागीय आयुक्त, जे जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेला प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याआधी तपासतात. तर बघा, सगळ्यात आधी सरकार स्वतः काय तयारी करतं ते पाहू. जिल्हाधिकारी मोकळ्या जागा शोधतात, त्या जागेचा वापर कायदेशीर आहे की नाही ते तपासतात, त्याचा एक व्यवस्थित प्रस्ताव बनवून सरकारकडे पाठवतात. मग सरकार त्या जागेचा उद्देश आणि अर्जदारांसाठीचे नियम ठरवतं. एकदा सरकारची तयारी झाली की मग अर्जदारांचा प्रवास सुरू होतो. जिल्हाधिकारी जाहिरात देऊन अर्ज मागवतात. मग आलेल्या अर्जांची प्राथमिक तपासणी होते. त्यानंतर ते विभागीय आयुक्तांकडे जातात आणि शेवटी राज्य सरकार अंतिम निर्णय घेतं. आता इथे एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. अंतिम निर्णय कसा घेतला जाईल हे एका गोष्टीवर अवलंबून आहे. त्या जमिनीसाठी पात्र अर्जदार किती आहेत? एकच आहे की एकापेक्षा जास्त आहेत? ही स्लाइड तेच सांगते. समजा फक्त एकच पात्र अर्जदार असेल तर गोष्ट सोपी आहे. पण जर एकापेक्षा जास्त पात्र अर्जदार असतील तर मग एक विशेष समिती नेमली जाते. ही समिती मग सगळ्यांची तुलना करून सर्वोत्तम अर्जदाराची शिफारस करते. मग ही समिती काय बघते? फक्त कागदपत्र नाही तर 4 मुख्य गोष्टी पाहिल्या जातात. अर्जदाराचा त्या क्षेत्रातला अनुभव किती आहे, त्यांची आर्थिक ताकद किती आहे, त्यांची बाजारात पत कशी आहे आणि ते तो प्रकल्प पुढे दीर्घकाळ चालवू शकतील की नाही. आता प्रत्येक नियमाला काहीतरी अपवाद असतोच, बरोबर? तसंच इथेही आहे. आत्तापर्यंत आपण जी सर्वसाधारण प्रक्रिया पाहिली ती टाळून थेट जमीन मिळवण्याचाही एक मार्ग आहे, पण तो फक्त काही खास प्रकरणांसाठीच आहे. तर या धोरणानुसार 3 खास प्रकारच्या संस्थांना किंवा व्यक्तींना जाहीर प्रक्रियेशिवाय थेट जमीन मिळू शकते. यात अत्यंत नामांकित व्यक्ती, संशोधक किंवा दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि ज्या शैक्षणिक संस्थांना विस्तारासाठी बाजूचीच जागा हवी आहे अशांचा समावेश आहे. आणि यालाच म्हणतात शासनाचा स्वेच्छाधिकार. म्हणजे काय तर हा सरकारचा एक स्पेशल पॉवर आहे. याचा अर्थ ही काही पळवाट नाहीये, तर सरकारने जाणीवपूर्वक ठेवलेली एक विशेष तरतूद आहे जी फक्त अपवादात्मक परिस्थितीतच योग्य कारण देऊन वापरली जाईल. चला, आता या धोरणातले काही इतर महत्त्वाचे प्रशासकीय नियम काय आहेत त्यावर पटकन एक नजर टाकूया. आता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. ज्यांनी या धोरणाआधीच अर्ज केले होते त्यांचं काय होणार? तर इथे ते स्पष्ट आहे. जर अर्ज फक्त पडून असेल तर तो आता रद्द होईल आणि नवीन प्रक्रियेनुसार पुन्हा अर्ज करावा लागेल. पण जर सरकारकडून इरादापत्र म्हणजे लेटर ऑफ इंटेंट मिळालं असेल तर त्यांची प्रक्रिया जुन्या पद्धतीनेच पूर्ण होईल. याशिवाय अजून 2 छोटे पण महत्त्वाचे नियम आहेत. एक, जमिनीची किंमत सरकार ठरवेल
आणि दुसरं, जर दुसऱ्या एखाद्या सरकारी विभागाला सार्वजनिक कामासाठी जमीन हवी असेल तर त्यांना ती थेट मिळेल, त्यासाठी अर्ज वगैरे मागवण्याची गरज नाही. बरं, तर आपण या विश्लेषणाच्या आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या संपूर्ण धोरणाचा नेमका परिणाम काय होईल आणि यातून आपण काय शिकलो ते पाहूया. थोडक्यात सांगायचं झालं तर हे धोरण एक मोठा बदल घडवत आहे. ते एक ठरलेली सार्वत्रिक प्रक्रिया तयार करतं, ज्यामुळे पारदर्शकता वाढेल अशी अपेक्षा आहे. हे सगळ्या संस्थांना समान संधी देतं, पण त्याचवेळी काही खरोखरच विशेष प्रकरणांसाठी थेट वाटपाची सोयी ठेवतं. आणि शेवटी एक प्रश्न जो विचार करायला लावणार आहे. कागदावर हे धोरण खूपच चांगलं दिसतं, पण ते प्रत्यक्षात किती यशस्वी होईल? यातून खरंच पारदर्शकता येईल की फक्त नियम बदलतील आणि पळवाटा तशाच राहतील? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.